धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. हरिभक्त पारायण वैकुंठवासी गवळीबाबा यांच्या आशीर्वादाने मोरशेवडी ते पंढरपूर पायदिंडीचे प्रस्थान. धुळे जिल्ह्यातील मोरशेवडी येथे दिनांक 24 जून रोजी हरिभक्त पारायण वैकुंठवासी गवळीबाबा यांच्या आशीर्वादाने मोरशेवडी ते पंढरपूर पायदिंडी उत्साहपूर्ण वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली. यावेळी गावातून पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली असून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या जयघोषात वारकरी भक्तिमय वातावरणात दिंडीत सहभागी झाले. ही दिंडी श्री संत एकनाथ महाराज ट्रस्ट संचालित असून या पायी दिंडीची सुरुवात वैकुंठवासी गवळीबाबा यांनी सुमारे 35 वर्षांपूर्वी केली होती. त्यांच्या या पवित्र परंपरेचा वारस त्यांचे पुत्र सदानंद गवळी यांनी आजही जपली असून ही भक्ती परंपरा अखंडपणे सुरू ठेवली आहे. सदर दिंडीचा पायी प्रवास सुमारे 1 महिनाभर चालणार असून दिंडी दिनांक 23 जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार आहे. या प्रवासादरम्यान दिंडीत दररोज पहाटे काकड आरती, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन सेवा असे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना अध्यात्म, भक्ती आणि नामस्मरणाचा अनोखा अनुभव मिळतो. या प्रसंगी सदानंद गवळी, मोरशेवडीच्या सरपंच ज्योतिबाई गवळी, गोरखप्पा गवळी, माजी पोलीस पाटील दयाराम पाटील, कीर्तनकार सुदाम महाराज अस्तानेकर, राहुल महाराज चाळीसगावकर यांच्यासह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या या दिंडीमुळे मोरशेवडी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून वारकरी संप्रदायाची परंपरा आणि विठ्ठल भक्तीची अखंड ज्योत आजही तेवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. राम कृष्णारी, जय जय राम कृष्णारी. संत शिरोमणी शिराजी आप्पा, संत सच्चिदानंद महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व वैकुंठवासी हरिभक्त परायण यमाजी महाराज उर्फ गवळीबाबा यांच्या मार्गदर्शनाने हरिभक्त परायण सदानंद महाराज यांची पायी दिंडी मोरशेवडी ते पंढरपूर हरिभक्त परायण सुदाम महाराज आणि यांच्या पंचकृषी सहकार्याने सदानंद महाराज यांची पायदिंडी मोरशेवडी ते पंढरपूर निघत आहे. तरी सर्व लोकांना सुख शांती मिळो, पाऊस पाणी चांगला पडो आणि सगळ्यांना चांगली बुद्धी देव, सगळं सुख समाधानी वागो आणि आमची दिंडी कायम परंपरा सुदाम महाराज आणि पंचकृषी यांनी कायमस्वरूपी सदानंद महाराज यांच्या सहकार्याने आमच्या गावातून दिंडी काढावं आणि हरिभक्त परायण सदानंद महाराज यांना कायमस्वरूपी सहकार्य करावे. वैकुंठवासी गवळीबाबा यांच्या मार्गदर्शनाने जी दिंडी निघत आहे ती मोरशेवडी ते पंढरपूर आता 35 वर्ष झालेले आहे या दिंडीला निघून. तरी सर्वांनी या ठिकाणी आपल्या दिंडीत सहकार्य केलं. गावाची प्रमुख मंडळी हरिभक्त परायण आनंदा महाराज, आपले रोडमल आप्पा, माजी पोलीस पाटील दयाराम काशीराम पाटील यांचा अनमोल सहकार्य, सर्व गावकऱ्यांचं सहकार्य सदानंद महाराज यांच्या दिंडीला लाभो ही देवाचरणी प्रार्थना करतो. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. मद निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराही, ठेविता हा पायी जीव थोडा, आळंदी पंढरपूर चिडगोपा. तसंच 5 दिंड्या बाबांच्या आमचे वैकुंठवासी गवळी बाबा हे आम्हाला सर्व वारकऱ्यांना सोडून गेले आणि ही त्यांच्या प्रेरणेने हा आमचा छोटासा दिंडी सोहळा भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी जातो आहे. आनंदाने सुख शांतीने जावं अशी बाबांची कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं. तसे पहाडी वाले ज्यांची तपश्चर्या केलेली असणारे एकनाथ महाराज
यांच्या कृपा आशीर्वादाखाली गवळी आप्पा आणि ते गेल्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण सदानंदजी महाराज यांच्यावर त्यांची अखंड कृपा आशीर्वाद राहावं यासाठी हा सोसाचा दिंडी सोहळा आळंदीला गेला, त्र्यंबकेश्वरला गेला आणि आता पंढरपूरला बाबांना जवळजवळ जाऊन 8 ते 9 महिने झाले. असे आमचे बाबा आमच्यातून निघून गेले. परमात्म्याला एकच विनंती करतो, चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत असा वारसा आमच्या बाबांचा टिकून राहावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो. आणि भगवान परमात्मा साधू संतांनी देवाकडे एकच मागितलं. ज्ञानोबाराय म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, शम मी देहीन पांडुरंगा. अशी ज्ञानोबारायांची संकल्पना होती. तीच आमची गवळीबाबांची होती, एकनाथ महाराजांची होती. आणि त्यांच्या मागे आमची बी संकल्पना अशीच राहो आणि सर्व धुळे, जळगाव, नाशिक इत्यादी परिसरातील वारकरी यावं आणि हा वारीचा आनंद लुटावा. संपदा सोळानं आवडे मनाला, लागला ठकडा पंढरीसा, जावे पंढरीशी आवडे मनाशी, कै एकादशी आषाढी, अनेक प्रमाण देता येतील. हा वाटचालतीचा कार्यक्रम आहे. या मोहरशेवडी गावातनं असेच भरभरून सदानंदजी महाराज, सरपंच साहेब, पोलीस पाटील इत्यादी लोकांनी प्रेम दिलं. हे चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत टिकून राहावं अशी पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो आणि शेवेला इथंच पूर्ण विराम देतो. कुंडली श्री क्षेत्र पायदिंडी सोहळा मोरशेवडी श्री क्षेत्र पंढरपूर संत एकनाथ महाराज ट्रस्ट मोरशेवडी संचालित श्री हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य गवळी बाबा यांच्या आशीर्वादाने पायदिंडी सोहळा चालू झाला आहे. म्हणून वर्षे 5वे 35वे सकाळी काकडा आरती, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व कीर्तन, भारूड, गवळणी असा आनंद भाविक भक्त वारकरी घेत असतात. आणि आमचा दिंडीचा मार्ग मालेगाव, मनमाड, येवला, शिर्डी, अहिल्यानगर, करमाळा, टेंभुर्णी आणि पंढरपूरमध्ये प्रस्थान होत असतं. आज दिंडीचं आमचं प्रस्थान झालं आहे. म्हणून जवळजवळ 1 महिना लागत असतो आम्हाला जायला. पांडुरंगाचरणी एक प्रार्थना करतो, आमच्या वारकऱ्यांना गावाला सुख समाधानी लागो आणि वरुणराजेला सुद्धा विनंती करतो, अशीच तुमची साथ हवी. साथ नसली तर सगळे वारकरी शेतकरी वर्ग आहे मायबापाऊ. म्हणून पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो, अशी सेवा आमच्या वारकऱ्याकडनं घडो हीच तुमच्या चरणी प्रार्थना. रामकृष्णारी, जय हरी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.